काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहे। हे लोकसभा निवडणुकीला जवळपास 54-55 दिवस राहिलेले आहे आणि काँग्रेस स्थापना दिनाची सभा जी आहे ती नागपुरात घेत आहेत। काय उद्देश, नागपूर का निवडलं, कोण कोण येणार सभेला? ही बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी राहिलेली आहे। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान देऊन समतेचं, ममतेचं, एकात्मतेचा संदेश दिला आणि त्याच भूमीवर अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीनं 28 तारखेला जो काँग्रेसचा स्थापना दिवस आहे तो इथं साजरा करण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे। आणि त्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, राहुल गांधीजी, प्रियंका गांधीजी आणि देशभरातून वरिष्ठ सगळे नेते त्या दिवशी नागपूरला उपस्थित होतील आणि जवळपास 20-25 लाखाची रॅली या ठिकाणी ते जागा शोधण्याचं काम चालू आहे। अशा पद्धतीचं एक मोठं आयोजन या ठिकाणी केलं जाणार। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फॅन्टास्टिक नाम। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग जे आहे ते इथून फुंकण्याचा हा उद्देश स्वाभाविक आहे। पण सुरुवातीला सांगितलं की मोदी सरकारचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे आता 55 दिवस बाकी राहिलेले आहेत। म्हणजे आजचा दिवस गेला तर 54 दिवस राहिलेले आहेत। त्यामुळे 28 तारखेला जी रॅली होईल त्याच्यामधूनच लोकसभेचा संख पुकारला जाईल। 3 राज्यात जे रिझल्ट्स आले त्यानंतर कुठेतरी भाजपकडनं आरोप होत होते की लोकसभा आमच्यासाठी इझी आहे, त्या पार्श्वभूमीवर ही सभा होते। यापूर्वी 2014 आणि 2019 दोन्ही वेळेस मोदीजींनी वर्ध्यातून सुरुवात केली होती प्रचाराची। तुम्ही संघभूमी आणि बाबासाहेबांची भूमीतून सुरुवात करताय। नाही, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या एकात्मतेचा संदेश आणि ताजुद्दीन बाबांचा एकात्मतेचा संदेश हा या ठिकाणातून आम्ही पूर्ण देशाला देणार आहोत। त्याच्यामुळे कोणाची काय भूमी आहे त्याच्याबद्दल माहीत नाही, आम्हाला ही भूमी माहिती आहे। आणि काँग्रेससाठी नागपूर काही नवीन नाही। इथं एक काँग्रेसचं अधिवेशन झालं, त्या भागामध्ये काँग्रेस नगरच त्या भागाचं नाव ठेवण्यात आलं। त्याच्यामुळे या नागपूरला काँग्रेसचं अधिवेशन असो, काँग्रेसच्या सभा असो, त्या काही नवीन नाही आहेत। त्यामुळे आम्ही आतापर्यंत झाल्याने आणि आत्ताच घेतो आहे असं काही त्याचा अर्थ होऊ शकत नाही। 2014 पूर्वी परंपरेनं विदर्भच नागपूरसह हा काँग्रेसचा गड होता, सर्वाधिक मोठा पक्ष काँग्रेस। पण 14 नंतर उतरती कळा सुरू झाली। 14ला 44 भाजपचे आमदार निवडून आले होते, खासदार बहुतांश निवडून आले, 19ला निवडून आले। आता हा भाजपचा गड आहे ना, भाजपच्या गडात तुम्ही राहुल गांधींची सभा घेताय। आपण आजच एक सर्वे आलेले आहेत आणि या सर्वेमध्ये आपण पाहिलं की 3 राज्यात BJP जिंकली असेल तरी महाराष्ट्रात त्यांना सोपं नाही आहे। आजच सर्वे आलेला आहे आणि जवळपास सगळ्या सर्वे व्यवस्थेने आले। महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। ही अन्यायकारी जो सरकार राज्यात आणि केंद्रात आहे, या सरकारच्या विरोधात मतदान महाराष्ट्रातलं होणार आहे। हे किती जातीजातीमध्ये वाद निर्माण करून जनतेचं विभाजन करण्याचा प्रयत्न केलाही तरी आखरी महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की काँग्रेसच हे जे सामाजिक न्यायाची भूमिका शाहू फुले आंबेडकरांची जी आहे ती काँग्रेसच चालवू शकते, हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेला माहिती आहे। आणि त्याच्यामुळे जो सर्वे आलेला आहे तो भाजपला इथून आउटगोईंगचा आहे, हाच सर्वे आज आलेला आहे। त्याच्यामुळे बाकी राज्याची हवा घेऊन काही चालणार नाही। शेवटचे 2 प्रश्न माझे, एक तर आजच्या बैठकीत KC वेणुगोपाल यांच्यासोबत तिकीट वाटपाबाबत काही चर्चा झाली का लोकसभेच्या, काय सांगणार? नाही, कुठलीही चर्चा नाही। ही आमच्या 28 तारखेच्या कार्यक्रमाची मीटिंग आहे। किती लोक येणार, कुठून कुठून लोक येणार 28 तारखेला? संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतील। किती संख्या? ग्राउंड बघणं चालू आहे आमचं। 10 ते 15 लाख लोक आणण्याची आमची मानसिकता आहे। लेकिन ग्राउंडची परिस्थिती इथली जी आहे ते तुम्हाला सगळ्यात जास्त नागपूरचे तुम्ही आहात, तुम्हाला माहिती आहे। नक्कीच निमित्त काँग्रेसच्या स्थापना दिनाचं असलं तरी रणशिंग मात्र लोकसभेच्या निवडणुकीचं काँग्रेसकडनं फुंकलं जाणार आणि तेही नागपुरातून। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।